नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल ऋषी ब्लॉग्स. तर जसं की आता कुंभमेळा येतो आहे, तर आम्ही उद्या एका इव्हेंटला चाललो आहे जे की क्रिएटर्स मीट असणार आहे. तिथे आपले कुंभमेळ्याचे जे कमिशनर आहेत श्री शेखर सिंग सर यांच्यासोबत आपली उद्या मीट आहे. तर बघूयात तिथे काय शिकायला भेटतंय काय नाही भेटतंय. लेट्स सी. सनी इज हिअर गाईज. हाय सनी, सुप्रभात. नमस्कार घ्या. तुमचं ते राहिलेलं काय टायमिंग आहे भाई? खरंच मनापासून माफी. मला तुम्हाला वाटलं तुम्ही इथे आले मला तुम्ही क्रिएटर लोक जर लेट यायला लागले तर कसं व्हायचं? सॉरी गाईज. एक गाव दोन तुकडे, एक इकडे एक तिकडे. नाथ भयंकर जय शंकर. चला लागेल की एवढा उशीर का? कुठे उशीर? मी लगेच आले आता. तू आली ना, कॅमेरा चालू नव्हतं. 25 मिनिटं झाले आम्ही उभे तिथं. लकी अरे शांत बस. काही पण हे करता खोटारडा. मी कधीची आवरून बसलेली आहे. काहीतरी दोन शब्द चांगले. वा मस्त. आपण चाललो आहे. काय शब्द आहे? काय अरे शब्द हा, आहे? काय शब्द एक आहे? मिनिट थांबा भाई. खरं सांगतो, मला सकाळी झोपेत उठल्या मला असं वाटलं की देव पावला काय. आज मला साक्षात दीक्षा धोंडगडे पाटील यांनी झोपेतून उठवलंय सकाळी. मला पण अरे हा, सगळ्यांना, मला पण. सगळ्यांना एका पोरीने उठवलंय. सने तुझं आज देव पावलाय. आज देव पावलाय. देव धन्य झालोय आज आम्ही. मला कोणीतरी असं बोललं माझ्या वाचून काय अडतंय. सो मी मग जरा दीक्षा बाईंसाठी, डी बाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. चला, फायनली वी आर हिअर गाईज. आणि 10चा टाइम होता आणि आपले जे गुगल ऍडवाइस मॅप्स वाले बसलेले होते जे होते ना ते बघा, ह्या दोघी. ओके ऋषीबाई. चला चला, यांनी आम्हाला थेट 11 वाजता पोहोचवलंय. आता 11 वाजले, 10चा टाइम आहे. सनी माहिती जॅकेट काढा ना. जाऊ दे, आता मध्ये गरम होईल. तब्येत तरी दिसते. चला. सस्ते कंटेंट क्रिएटर, सस्ते कंटेंट क्रिएटर, सस्ते कंटेंट बढ़ रहे हैं, समझ बोलो यार. इनविट किया गया है हमें. बिना कंटेंट. व्हेरी वेल. वी आर प्राऊड इनफ की इंजिनियर IAS आहेत आणि खूप छान सगळी माहिती पण केली आम्ही. एक प्रश्न नाशिक बद्दल कायम पडलेला आहे की गोदावरी रिव्हर फ्लोईंग का नाहीये आणि ती आपण फ्लोईंग करू शकतो का? नमस्कार नाशिककर. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज नाशिकमध्ये क्रिएटर्स मीट असा एक प्रोग्राम होता, इव्हेंट होता. त्यामध्ये आम्ही आमची चिल मारा गँग ही सहभागी झालो होतो आणि तिथे बरेच काही मला शिकायला भेटलं, आमच्या टीमला शिकायला भेटलं. आपले जे कुंभमेळ्याचे आयुक्त आहेत श्री शेखर सिंग सर यांनी आम्हाला कॉन्टेंट क्रिएटर्स आम्हाला कसे आपल्या नाशिकसाठी कसे युजफुल आणि कसे काय म्हणतात त्याला युजफुल पडू शकतात हे आम्हाला त्यांनी एक्सप्लेन केलं. आम्ही त्यांना काय मदत करू शकतो, आपल्या नाशिकचं आम्ही कसं चांगल्या गोष्टी दाखवू शकतो किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी कुंभमेळ्यासाठी होतात त्या दाखवू शकतो, हे सरांनी आम्हाला एक्सप्लेन केलं. म्हणजे जी कॉन्टेंट क्रिएटर्सची एक मोठी भूमिका कुंभमेळ्यामध्ये आहे ते सरांनी आम्हाला एक्सप्लेन केलं. कुंभमेळ्यामध्ये लाखो भाविक येणार आहेत, त्यांना योग्य माहिती कशी पोचवली पाहिजे, काय पोचवली पाहिजे हे सरांनी आम्हाला एक्सप्लेन केलं. जसं की आता भरपूर लोक ट्रेननी येतील, एरोप्लेननी येतील, त्यांच्यासाठी जे ट्रॅव्हल किंवा आपल्या बसेस असतील, शटल बसेस, त्या कुठून असतील, काय असतील, हे सगळं सरांनी आम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आणि याची माहितीसुद्धा आम्हाला सर व्हॉट्सअप ग्रुपद्वारे देणार आहेत. लवकरच आपण ती माहितीसुद्धा व्लॉग्समध्ये आणायचा प्रयत्न करूयात. आणि अजून एक, ह्या प्रवासामध्ये जे कुंभमेळा आहे ह्यामध्ये कॉन्टेंट क्रिएटर्सला एक नवी संधी भेटणार आहे, एक नवा चेहरा बनवू शकतात तुम्ही नाशिकचा, असं एक संधी भेटणार आहे. सरांनी आम्हाला खूप एक्सप्लेन केलं, खूप सरांनी आम्हाला मोटिवेट केलं याबद्दल. आणि सरांचा स्वभाव हॅट्स ऑफ टू यू सर. नाशिकमध्ये होणारा हा भव्य कुंभमेळा जो की 26 आणि 27 2026-27 असणार आहे. कुंभमेळा जगासमोर कसा न्यायचा ही कॉन्टेंट क्रिएटर्सला एक खूप मोठी संधी मिळाली आहे. वी आर लकी गाईज की आपण नाशिकमधून आहोत आणि आपल्याला ही संधी भेटली आहे. आणि फायनली ह्या मीटमधून भरपूर काही शिकायला भेटलं आहे. जो की आपला कुंभमेळा येणार आहे 2026-27, त्याची खूप आम्हाला उत्सुकता आणि आतुरताही आहे. तर कसा वाटला व्लॉग मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून एक सांगेल की
आपल्याला खूप व्हॉलेंटिअरसुद्धा लागणार आहे. त्याच्यासाठी पण सर काम करतायत. पूर्ण जे आज मीट होती ती काम करते. तर त्याची पण काही माहिती आली तर आपण त्याचा पण एक छोटासा ब्लॉग बनवूयात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती तुम्हाला लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर भेटू एखाद्या नवीन सिरीजमध्ये कुंभमेळ्याच्या किंवा अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.